डोंगरे साहेब जय महाराष्ट्र. वाणी साहेब जय महाराष्ट्र. साहेब आता सध्या अनेक राजकीय पक्षांची पळवापळव पाहायला मिळते. सकाळी इकडं संध्याकाळी इकडं. दिलीप डोंगरे उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत. मी पूर्वीपासनं हे मानणारा माणूस शिवसैनिक आहे. ठाकरे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाकरे. आता शिवसेनेची शक्ल का झाली त्याला अनेक कारणं आहेत. राजकारणामध्ये समाजकारणामध्ये वावरत असताना शिवसेनेचा मूळ गाभा काय का सर्वसामान्य माणसांसाठी झटणारी एक संघटना आणि मराठी माणसाला न्याय मिळवून देणारी एक संघटना म्हणून मी तसा राजकारणी नाही, परंतु या संघटनेचे जे वळत आहे 80% समाजसेवा आणि 20% राजकारण याच्यामुळे मी नकळत ओढला गेलो आणि त्या पक्षाला जॉईन झालो. आज मी जे काही राजकारणामध्ये जी माझ्याकडे पदं किंवा मी सांभाळली ती शिवसैनिकांच्या प्रेमाने आणि शिवसेनेच्या जोरावर हे केलेली आहे. त्याच्यामुळे मी शिवसेनेबरोबर होतो आणि राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद पंचायत समिती, या निवडणुकीमध्ये मात्र तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली, साथ दिली. त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे का जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे दोन्ही तुल्यबळ आहे, हे नाकारता येत नाही. दुसरा पक्ष भाजप किंवा दुसरे पक्ष त्या प्रमाणात मनसे वगैरे त्या प्रमाणात नाही, हे दोन्ही पक्ष तुल्यबळ आहेत. तर आम्हाला सन्मानाने जागा मिळाव्यात ही एक इलेक्शन पूर्वीची एक आमची सर्वांची मागणी होती. त्यानुसार त्यावेळेचे तत्कालीन तालुका प्रमुख असतील, आमचे जे तालुका संपर्क प्रमुख दिलीप दादा बामणे असतील, यांनी तो विषय मांडला आणि आम्ही एक शिवसेनेचे जबाबदार पदाधिकारी म्हणून सगळ्यांनी आम्ही ही भूमिका घेतली होती का बाबा शिवसेनेला जे कसं आहे, राष्ट्रवादी म्हणजे काय, आता तुम्ही जर पाहिलं आम्ही राष्ट्रवादी बरोबर महाविकास आघाडीबरोबर राहायला पाहिजे होतं, हे तुमचं म्हणणं प्रथमदर्शी बरोबर आहे. पण ते महाविकास आघाडी होती का, त्याचं उत्तर घड्याळ आहे काय, महाविकास आघाडीचं चिन्हच नाही. म्हणजे तो एक ह्या युती महाविकास आघाडीमध्ये युतीमधलाच एक घटक इकडं आणि दुसरा शिंदे गट सुद्धा तो तर युतीतलाच घटक होता. त्याच्यामुळे महाविकास आघाडी मी एक नव्हतीच. आणि मुळात एक आहे, राष्ट्रवादी बरोबर चर्चा करताना किंवा यांच्याबरोबर चर्चा करताना तालुक्यातल्या प्रतिनिधीबरोबर मी सुद्धा त्याच्यामध्ये वाटाघाटीमध्ये सहभाग घेतलेला आहे. परंतु आमच्या ठाकरे सेनेला गटाला सन्मानाने कुणी जागाच दिल्या नाहीत, कुणी जागा दिल्या नाही. आता तालुक्याचे याचं तर झालंच, परंतु ओतूरचं सुद्धा मी म्हटलं तर जिल्हा परिषद जर राष्ट्रवादीला देणार असाल तर पंचायत समिती आम्हाला मशालीला द्या, जेणेकरून भविष्यात 4 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर जी ग्रामपंचायत होणार तिथं आम्हाला सन्मानाने समोर जाता येईल. आमच्या मशालीला जागाच दिली नाही. आणि एवढं मानहानी ज्या पक्षाकडून होते ते काय महाविकास आघाडी म्हणून कोणी काय म्हणते, पण ते जे घड्याळाचं याच्यावर लढले ते महाविकास आघाडीचे घटक आहेत का, हे आज सांगावं कोणी. पण हे कसं असं काहीतरी बोलत काही मजा नाही. मग मी हा विचार करतो, मी हाडाचा शिवसैनिक आहे. आमची लढाई जर आम्हाला सन्मानाने म्हणजे आमचा वापर करायचा, तुम्ही 8 जागांपैकी आज राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या, शिवसेनेला फक्त पारखेंची जागा मिळाली तेवढी फक्त. शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देऊन तुमच्या हाती काय आलं, किती जागा मिळाल्या? नाही म्हणजे एक आहे, जर आमच्या आघाडी झाली, कारण आघाडीत ते 4 जागा त्याला तयार होते ना आमच्या पक्षाला. ठाकरे आता नेतृत्व तालुका प्रमुख, तालुका संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख यांनी आम्हाला पहिलं ग्रीन सिग्नल दिल्यानंतर नाही म्हटले की मग सगळे विस्कटलं, ठीक आहे. परंतु जर इथं आम्हाला आता गेली 5 वर्षे मी इथं ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहे. मग विकास कामाच्या माध्यमातून मी तसं विरोधात निवडून आलेलो आहे, पण विकास कामाच्या बाबत सहकार्य करायचं म्हणून या सगळ्या या लोकांना सहकार्य केलं. पाणी पुरवठ्याची काय अवस्था, आता जिल्हा परिषद इलेक्शन होतं म्हणून मी ग्रामपंचायत लेवलचं काम याच्यावर मी. दिलीप डोंगरे उद्धव ठाकरे या शिवसेनेचे जबाबदार घटक आहेत ना. पण तुम्ही पक्षाचं धोरण बाजूला ठेवून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांना. नाही ऐका, मग तेच मी सांगतोय का जर तुतारीवर असेल ना असताना उमेदवार तो महाविकास आघाडीचा होता. हा घड्याळाचा अजितदादांचाच होता उमेदवार, म्हणजे ते महायुतीचेच उमेदवार आणि एकनाथ शिंदे महायुतीचे उमेदवार. मग आम्ही एक विचार करतो, नेतृत्वाचा निर्णय चुकला. पक्ष नेतृत्वाचा निर्णय चुकलेला नाही. पक्ष नेतृत्वाला गुमराह केले का महाविकास आघाडीला आपण पाठिंबा देतो असं दाखवलं.
पण आता बघा ना, महाविकास आघाडीमध्ये घड्याळ आहे का? मग हे आपणच आपल्याला फसवतो ना. उद्धव साहेबांना इथल्या स्थानिक जिथलं जे ज्यांनी कोणी हे सेटलमेंट केली त्यांनी फसवलंय. पंचायत समितीला तुमचा एक सदस्य निवडून आला, हा, तो सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसोबत जाऊन उपसभापती झाला. निवडून येताना मात्र इतरांची मदत घेतली आणि निवडून आलेलं मात्र अप्रत्यक्षपणे असं नाही म्हणता यायचं. नाही. ऐका ना, काय झालं, ज्या निवडून झाल्यानंतर पंचायत समितीची ज्या जागा आहे, आठ जागा म्हणजे 16 जागा आहेत, तर 7 जागा शिंदे गटाच्या आल्या. एक जागेची त्यांना गरज होती. जो त्यांना जॉईंट होईल, किंवा 8 जागा होत्या तर एक जागा ज्यांना जो जॉईंट होईल तो उपसभापती मिळू शकतो. जसं आमच्याबरोबर काँग्रेसचे देवराम लांडे यांची भाची अंजनाताई नाही का, तर त्यांना आम्ही उपसभापती 5 वर्ष केले का नाही. मग तसंच एक आहे अमित ढोले, हे काय ज्यांच्या विरोधात लढले सत्तेसाठी त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले. आता हे पहा, हे सत्ता शेवटी लोकांसाठी वापरायची असते. त्यांना काय लय मोठं गाभाड वगैरे असं काही नाही. फक्त एक आहे, इकडं यांच्याबरोबर राहू नये. तेच सांगतो ना, ही महाविकास आघाडी नाहीच आहे ना. मुळात पहिलं वाणी साहेब हा आहे ना, ऐका, सर्वसामान्य जे ऐका, मदत आता एक आहे, इकडे राहिलं असतं तर इकडे काय अमित ढोलेंना उपसभापती करणार होते का? होतच नव्हते ना. मग शेवटी लोकांचं याच्यासाठी, आणि ठाकरे सेना ऐका, त्यांनी शिवसेनेचे जे ठाकरे गटाचे जे जबाबदार आहेत, जिल्हा संपर्क प्रमुख असतील, त्यांनी सर्वांपर्यंत चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे. पक्षाच्या विरोधात ते गेलेले नाही. म्हणूनच त्याला आम्ही सुद्धा हजर होतो. ज्यावेळेला सभापतीची निवड झाली, सभापती उपसभापती, त्यावेळेला मी तिथं हजर होतो. आम्ही टोले आमच्या ठाकरे गटाचे उपसभापती झाले, आम्हाला सार्थ अभिमान आहे. आजही मला सांगा ना, आज आमच्या काँग्रेसची घड्याळाची मदत घेऊन पंचायत समिती सदस्य झाले आणि त्यांचा विश्वासघात करून धनुष्यबाणाशी जोडून कोण उपसभापती झाले. नाही, सार्थ अभिमान. नाही, ऐका ना, हे मी महाविकास आघाडी बोलतोय. महाविकास आघाडी ठाकरे गटाची जी आहे, महाविकास आघाडी ती तुतारी बरोबर होती. तर इलेक्शन मध्ये तुतारी कुठं आहे, मशाल आहे कुठे? तर शिंदे गटाचं धनुष्यबाण अमित ढोलेंना निवडून यायला राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाची चालली. हा, हे तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. परंतु अमित ढोलेंनी हा वैयक्तिक निर्णय घेतलेला नाही. वरिष्ठांशी बोलून त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यांचा सत्कार सुद्धा वरिष्ठांनी नंतर केलेला आहे. की बुवा ठाकरे गटाचा जुन्नर तालुक्याचा उपसभापती आहे. आणि शेवटी भगवा भडकला जुन्नरवर, हे आमच्या एक शिवसैनिक म्हणून. आणि शिंदे गटाचे जे लोक आहेत ते सुद्धा शिवसैनिकच आहेत ना. आणि एक मला सांगा, दोन्ही शिवसेना एकत्र का करत नाही? तुमची उद्धव साहेबांची शिवसेना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये मर्ज का करत नाही? आता जर एक आहे ती व्हावी, जसं राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र यावेत, ही बाळासाहेब ठाकरेंपासून सगळ्यांची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण व्हायला मला वाटतं 20 का 25 वर्ष लागली. तसं हे सुद्धा होऊ शकेल. आता हे जे आताच्या राजकीय घडामोडी पाहिल्या तर अशक्य काहीच नाही. कसं असतं, थोड्याफार वैयक्तिक हेवेदाव्यातनं किंवा राजकीय किंवा आता हे जे खासदार वगैरे आमदार इकडे तिकडे पळत आहेत, त्याला जे काय देशातलं, मला तर हे सगळं पाहिल्यानंतर राजकारणामध्ये असे हे होत असतात. पण सगळ्या आपल्या ज्या चौकटी आहेत, म्हणजे जी चौकट आहे लोकशाहीची, ती डळमळते. लोकशाही टेकेल का नाही हा मोठा प्रश्न आहे. सत्तेत कोण आहे हा वेगळा मुद्दा आहे, परंतु नैतिक मूल्यची राज झालेली आहे. आम्ही जे पंचायत समिती जिल्हा परिषदेला हे जे मी हे केलं त्यावेळेला मी सांगितलं होतं का, मी म्हणजे त्यावेळेच्या गाळवाटागाडीमध्ये बोललो, जर आम्हाला मशाल जर ओतूरला दिली तर आम्ही तुमच्या बरोबर राहू, अन्यथा तुमच्या बरोबर आम्ही राहणार नाही. कारण संघर्ष आम्हाला ओतूरमध्ये तुमच्या बरोबरच करायचा आहे. आणि ओतूरमध्ये शिंदे गटाचे जे लोक आहेत ते शिवसैनिकच आहेत. आम्ही एक आहे ठाकरे गटा साहेबांना मानणारे आहोत, साहेबांना आजही मानतो, उद्याही मानतो. ते आमचं दैवत आहे ठाकरे, बाळासाहेब ठाकरे. ओतूर गटामध्ये तुमच्यासारख्या जाणकार माणसांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला झडपी पंचायत समितीला मदत केली असतानाही दारुण पराभव झाला. हा, पराभव काय झाला त्याला अनेक कारण आहेत. महत्वाचं कारण म्हणजे उमेदवार हा डिक्लेअर लवकर झाला नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपले पालकमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गेले. आणि ते तीव्र दुःख, हे अनपेक्षितपणे घडलेली घटना,
त्याचा म्हणजे त्याचा हे आमच्या सारख्यावर सुद्धा हे झालं तर वाईट वाटलं तर ही अशी घटना घडायला नको होती. आणि त्याचं एक जसं राजीव गांधी गेल्यानंतर सहानुभूतीची लाट. लोकांनी सहानुभूतीची लाट दिली. आम्ही हे झाल्यानंतर अजितदादा गेल्यानंतर आम्ही प्रचार थांबवला होता 2 दिवस, नंतर चालू केला. त्याच्यानंतर मग राष्ट्रवादीनी पण शोकसभा घेऊन हे ते आणि त्यांनी त्यांच्या पतीनं काम केलं. शेवटी इलेक्शन म्हणलं का हारजीत असते, दारुण पराभव वगैरे काही झालेला नाही, निसटता पराभव आहे हा. आणि त्या अजितदादांची जे अपघाती निधन झालं त्याचा निश्चित परिणाम झाला. उत्तर गटामध्ये तुम्हाला काही यशच मिळालं नाही ना. हं? दोन्ही पंचायत समितीमध्ये यश नाही, हं. झेडपीला पण यश नाही. हो, हे फेल्युअर नाही का? नाही आता हे जे कसं आहे आम्ही पराभूताचं श्रेय सोनवणे यांना, विजयाचं श्रेय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या. नाही हे ते आम्ही पहिलं लक्षात घ्या, मी वैयक्तिक शिवसैनिक म्हणून किंवा मी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये फिरलो होतो, शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणजे ठाकरे गटाचे आमचे आहेत त्यांच्याशी, त्यांच्या बोलण्यातनं हे यायचं का सन्मानाने असेल तिथं राहा, सन्मानाने असेल, नाहीतर मग जर आपल्याला ते मशालीला जर देणारच नसेल तर आम्ही काही घड्याळाचं काम करणार नाही, असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा होरा आल्यानंतर आम्ही मग तो निर्णय घेतला किंवा काय कुठल्याही परिस्थितीत नाही. ठाकरे गटाचं शिवसैनिक आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार होते, घड्याळ आणि धनुष्यबाण. शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या. आणि तुम्ही मगाशी आम्ही ढोले म्हणले उपसभापती, तर त्यांचा सत्कार नंतर पक्षाने केला ना. खेळला ज्यावेळेला मी आता राजगुरुनगरला मिटिंग झाली पक्षाची, त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्याचे उपसभापती झाले, गद्दारीला पाठिंबा दिलाय. आता मी ऑन कॅमेरा बोलत नाही, म्हणजे आघाडी एकाच बरोबर करायला सांगायचं, दुसऱ्याचं काम करायला सांगायचं. मी तुम्हाला ते नंतर खाजगीमध्ये सांगू सुद्धा शकतो आणि ते मला जमत नाही. ज्याच्या बरोबर राष्ट्रवादी बरोबर साखरपुडा करायचा, राष्ट्रवादी बरोबर राहायचं आणि तिसऱ्याचं जो काम करायचं हे आपल्याला जमत लावायचं. मग त्याच्यापेक्षा ना मग हो त्याच्यापेक्षा एक बघू. पण आता एक हे नाही म्हटलं तरी जसं राष्ट्रवादीचं दोन्ही प्रवाह तुतारी असेल आणि घड्याळ असेल हे 2 पक्ष झाले तरी कार्यकर्त्यांना दोन्ही एकच वाटतंय. तसं आमच्यासारख्याला मी काय तसं राजकारणी नाही, म्हणजे माझा पिंड राजकारणी नाही, स्टेट वे चालणार आहे, त्याच्यामुळं जे मनाला पडतं ते करतो, पण गद्दारी आमच्या रक्तात नाही. आता तुम्हाला सांगतो, मी जर ठरवलं असतं, मी 5 वर्षे ग्रामपंचायतीमध्ये होतो. पंचायतीचे मुद्दे नाही, मी जर ठरवलं असतं तर मी उपसरपंच झालो असतो. राष्ट्रवादीने मला लय वेळा उपसरपंच केलं असतं. आता आमचे उपजिल्हा प्रमुख आहेत जयराम शेठ तांबे, त्या याच्यामध्ये ज्यावेळेला मला म्हटले का तुम्ही घड्याळावर लढणार का पंचायत समिती, मी म्हटलं एक आहे का आपल्या जो कार्यकर्ता चुके त्याला द्या, आणि मी घड्याळ ज्यावेळेला लढेल त्यावेळेला मी शिवसेनेचं राहिलो कुठं, मी घड्याळचं चिन्ह जर लढलो मी गेलो की राष्ट्रवादी, मी शिवसेनेचं राहिलो कुठं. जाणकार नेतृत्व आहे. जे ग्रामीण रुग्णालय गाजावाजा करत सुरू करायच्या अगोदर गाजावाजा केला आणि सुरू झाल्यानंतर मात्र आजही त्या दवाखान्याच्या सेवेबद्दल लोकांना जी सेवा मिळायला पाहिजे, स्वच्छता असायला पाहिजे, तशी परिस्थिती तिथं नाही. नाही आता कसं आहे, मुळात हे ग्रामीण रुग्णालय ओतूरमध्ये झालंय, ही आमच्या सगळ्या लोकांची मागणी होती. झालंय, चांगलं झालंय, परंतु त्याच्या ज्या त्रुटी आहेत तर तिथं जो स्टाफ आहे त्याच्यासाठी आर्थिक नियोजन आधी व्हायला पाहिजे. कोणी करायचं ते आता राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा होते, त्यांच्या काळात ते होऊन गेलं असतं, पण दुर्दैवाने त्यांच्यापर्यंत मांडायचं कोणी, तो आमदार साहेबांनी मांडलेला आहे मुद्दा, आणि ते लवकरात लवकर होईल असं ते मला म्हटलं. मी त्यांच्याशी बोललो सुद्धा, दादा म्हणले ते लवकर. आता एक आहे तर ते साफसफाई वगैरे हे योग्य वाटत नाही, हे निश्चितच आहे. शिवसेनेचे 6 खासदार सोडून गेले, जरी हा वरच्या लेवलचा विषय असला तरी पक्ष सोडून गेल्यामुळं ग्राउंड लेवलला शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्च होऊ शकतं. तुम्ही कसं पाहता या गद्दारीकडं? आता कसं आहे बघा, मुळात हे खासदार जाण्यापूर्वी आता पश्चिम बंगालचं इलेक्शन झालं. राज्याचा हा काही राज्यासाठी प्रश्न नाही आहे, हा देशाचा काहीतरी वेगळा याच्या मागं राजकीय पार्श्वभूमी आहे, याच्या मागचं वेगळं राजकारण आहे, ते सर्वसामान्यांच्या लक्षात येणार नाही.
कारण हे जे मग चाललंय हे गेलेत ते आता म्हणतायत उद्धव साहेबांना नाराजी, पण ते काय पटण्यासारखं नाही. एक आहे ज्याला जायचंय दुसऱ्या पक्षामध्ये ज्याला जायचं त्यांनी पूर्वीच्या पक्षातून जे आपण पद लोकप्रतिनिधी म्हणून मिळवले ते सोडलं पाहिजे ही मला वाटतं बापू पूर्णपणे. कारण आपलं जायचं असेल तर खासदारकीचा राजीनामा द्यायचा, राजीनामा द्याच जाऊ ना, काय हरकत नाही. आणि एक आहे अहो आता मला सांगा एवढं मोठा आभाळ फाटलेला असताना तसं पाहिलं तर उद्धव साहेब एक संयमी नेतृत्व आहे, एक शिवसेनेला वेगळं तसं पाहिलं तर लोकांनी शिवसेनेला चांगली साथ द्यायला पाहिजे होती. कारण आमची एक संघटना आक्रमक संघटना आहे, म्हणजे काय प्रसंगी कायदा हातात घेऊन आम्ही वागणारे शिवसैनिक, परंतु त्याला एक चांगला आयाम देण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं. परंतु ते दुर्दैवाने हे असं का घडत गेलं. आता मागे जी घटना घडली ती सुद्धा म्हणजे मनाला क्लेश देणारी होती. आणि आता ही जे आता झालंय काल परवापर्यंत म्हणतात आम्ही जागेवर जात आहेत, आता त्याच्या मागच्या पार्श्वभूमी काय आहे त्यांची अडचण त्यांना माहिती. परंतु हे आमच्यासारख्या शिवसैनिकांसाठी निश्चितच खेदाची आणि दुःखाची गोष्ट आहे. परंतु अजून ते कोणत्या पक्षात गेलेत हे अजून काही फायनल झालेलं. स्वतंत्र गट स्थापन केलेला आहे, 19 तारखेला ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार आहे. नाही एकनाथ शिंदेच्या ऐका एकनाथ शिंदेच्या सेनेत जातात का अजून दुसऱ्या पक्षात जातात हे आज तरी आपल्याला सांगता येत नाही. कारण एक आहे ना ही जे आहे ना म्हणजे पश्चिम बंगालमध्ये फाटाफूट झाली, दुसरीकडे झाली, आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये होऊ शकते किंवा आंध्रमध्ये आपलं कर्नाटकमध्ये होऊ शकते. याचा मागचं एक पार्श्वभूमी वेगळी आहे, त्याच्या मागचं जे राजकारण आहे ते नंतर पुढे येईलच. पण आज मला वाटत नाही काही कशामुळे आता शिवसेनेत फूट वगैरे असं नाही. आता उद्धव साहेबांना किंवा शिवसेनेला 6 खासदार सोडून गेले, फूट नाही. आता एक मला सांगा ना उद्धव साहेब म्हटले ना आता एक कौल असं आवडून असं मनाविरुद्ध कसं किती दिवस आवडून धरणार तुम्ही. शेवटी प्रेमाने म्हणता येतं बाबा काय येतं, पण जर झोपेचं सोंग घेतलं तर उठवता येतं का. कुकडी प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा कमी आहे, पिंपळगाव जोगामध्ये मृत साठा आहे, पाणी अत्यल्प आहे, पाऊस कधी पडेल याचा नियम नाही, दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. सध्या मृत साठ्यामधून पाणी उचललं जाते, येडगाव धरणामध्ये सोडलं जाते. आता येडगाव धरणामध्ये सोडलं जातं म्हणजे आपला जोगा पिंपळगावचं जो आहे जोगा पिंपळगावचा जो साठा आहे तो कॅनलने वापरण्यासाठी, पण आता कॅनलला पाणी जाणारच नाही. आता येडगाव धरणातून समजा पाणी जर जनावरांना नाही किंवा माणसाला पिण्यासाठी जरी नियोजन करायचं ठरलं तर येडगावच्या धरणातूनच मेन सोर्स आहे. त्याच्यामध्ये तो जो साठा कमी झालाय तो कव्हर केला जातो. पण ते पाणी आता थांबवलं पाहिजे आणि मला वाटतं थांबलंय. पण ते चालू पाणी नाही जोगा पिंपळगावचं चालू आहे. हो, पिंपळगाव जोगाचं पाणी वरच्या भागातील लोक आम्हाला पाणी शिल्लक ठेवा, आम्हाला प्यायला पाणी शिल्लक नाही राहिलं आम्ही काय करायचं. पाणी अख्खं काय उचललं जाणार नाही, अख्खं पाणी उचललं जाणार नाही. आता बघा याच्यामध्ये राजकारण करण्यापेक्षा हे काय पहिल्या वेळेलाच घडते का असं. ही दरवर्षी घडणारी प्रक्रिया आहे. मी त्याच्याकडे राजकारणाच्या दृष्टीनं पाहत नाही, परंतु तिथल्या लोकांना पाणी पुरेल एवढा साठा ठेवून येडगावच्या धरणात जरी पाणी घेतलं. आता हे गुंतागुंती बघा, खाली पाणी सोडायचं म्हटलं जर समजा आता पाणी सोडलं नसतं तर हा पिंपरी पेंढारपासनं पुढचं बेल्यापर्यंतचा भाग किंवा तिकडं येडगावचं पाणी जाते त्या भागातला बोरी वगैरे तिकडची पिकं जळालीच असते ना, ती शिवतर जुन्नर तालुक्यातलीच आहे. आता याची पार्श्वभूमी जे पाणी बाहेर का सोडलं जाते हा मुद्दा मी वल्लभ शेठ बेनके साहेबांकडून मी समजून घेतलेला आहे. मुळात आपण पाणी धरणं आपल्याकडे आहे पण आपण मागणीच दाखवत नाही. आणि काय असते धरणं आपल्या जुन्नर तालुक्यात असले तरी आपला हक्क आहे, परंतु आपण आपल्याला वापरायचंच नाही म्हणतोय. आपण पेपरवर पाहिलं ना तर जुन्नर तालुक्याची मागणीच दिसत नाही आणि तो खिशात पैसे आहेत पण घरातला कोणी घेणार नसेल तर दुसऱ्याला देतो ना ज्याला गरज येतं. तसं ते होतंय. तर थोडं आम्ही म्हणजे जुन्नर तालुक्यातले लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांना शेतकऱ्यांना हे समजून सांगायला कमी पडतोय किंवा शासकीय लढा द्यायला कमी पडतोय हे माझ्यासारख्याला मी नक्कीपणे मान्य करतो. ओतूर ग्रामपंचायतीचे तुम्ही अनेक वर्ष सदस्य राहिलात, पदाधिकारी राहिलात. ओतूरच्या कचऱ्याचा प्रश्न आजही ऐरणीवर आहे. कुठल्याही गल्लीत जावा कचरा पापलेला दिसतोय, दुर्गंधी सुटते. अनेक ग्रामसभांमध्ये ठराव झाले, गायरांमध्ये ह्या गायरांना टाकायचं त्या गायरांना कचरा टाकायचा, नंतर काही
खाजगी जागा भाड्याने घेतली, तिथल्याही लोकांनी विरोध केला कचरा टाकायला. कचऱ्याचा प्रश्न का सुटला नाही आणि तुम्ही ज्यावेळेस पदाधिकारी होते तेव्हा उपाययोजना का केली नाही? आमच्या काळात उपाययोजना तुम्ही कुठं, आमच्या त्यावेळेला सत्ता होते, कुठं तुम्हाला जास्त करून असं आलं का कचरा पुलाजवळ साठलाय? कचऱ्याचा प्रश्न सोडवणं एक दिवसाचा प्रश्न नाही. आम्ही त्याच्यावर मार्ग काढला होता. धर्मदाय संस्थेचे अध्यक्ष अनिल शेठ तांबे असतील, सगळ्याची चर्चा करून तिथं मोठमोठ्या घळी होत्या. आमच्या काळातलं सांगतो, त्या घळी होत्या, त्या भरून काढणं गरजेचं होतं. मग नदी पात्रात कचरा जाणार नाही म्हणून त्याला JCB लावून असं बांधणी घालून तो कचरा भरून त्या तो लेवल म्हणजे जे आमचं गौरव ठेका म्हणून आहे, तर तो लेवल करण्यासाठी तो कचरा आम्ही बरेच वर्ष बसवला. त्याच्यानंतर मी ते सांडपाण्याचं पाण्यासाठी घाटाखाली सुद्धा जाऊन आलो होतो. जिल्हा परिषदेचे त्यावेळेला आपले आनंद भंडारी साहेब होते, त्यांच्याशी चर्चा करून निधी सुद्धा आणला होता. पण दुर्दैवाने त्यानंतर आमची सत्ता गेली किंवा मी त्याच्यानंतर निवडून आलेलो नाही. आणि आता जे घनकचऱ्याचा किंवा कचऱ्याचा प्रश्न आहे, हा विद्यमान बॉडीमध्ये मी पण होतो. त्यांना सकारात्मक विकासासाठी निश्चितपणे मी सहकार्य केलेले आहे आणि योग्य वेळी मार्गदर्शनही केलेलं आहे. परंतु त्यांच्यामध्ये तुम्हाला आता पाणी पुरवठ्याचं मी सांगितलं होतं, मनात आणलं तर 8 दिवसात आम्ही गावाला चांगलं पाणी देऊ शकतो. वर्ष 1.5 वर्ष या मुलाखतीला झालं आहे, जैसे ते आजही तसंच आहे. त्यांनी पुढं काही केलं नाही किंवा माझ्यासारख्याचं बुवा तुम्ही म्हणताय तर पुढाकार घ्या असंही झालेलं नाही. आता सुद्धा घनकचऱ्याचं मी त्यावेळेला म्हटलं होतं बुवा 2-3 गायरानं आहेत, गावाच्या जवळ आहे, ग्रामपंचायती आहे ती गायरान आहे. नदी पल्याड जे पोलीस स्टेशनचं चाललंय, खातकरी वस्ती वगैरे आहे, ते स्मशानभूमी तिथेही जागा आहे. आणि मेंगावाडी, डोमेवाडी या ठिकाणी आहे, विजयवाडा या ठिकाणी आहे. ह्या तिन्ही जागा लांब आहेत. तर पुरवणपार आपण जे पाहतो, मी अनेक ठिकाणी गेलो, कचऱ्याचं पाहिले, पण ते नुसते डेपोच लागतात. आणि आताच्या राजकारण्यांची म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे आमचे जे सरपंच उपसरपंच त्या बॉडी बसणारी माणसं आहेत, त्यांना इच्छाशक्ती पाहिजे, ती मला काही दिसत नाही. ठराव करतात, लोकांना समोर म्हणतात, तो पाठपुरावा होत. सगळ्या मंजुऱ्या आणलेल्या आहेत. हा, कचऱ्यापासून ते पॅलेट्स बनवायचे, वेगवेगळे उपक्रम राबवायचे, कचऱ्यापासून ती काडी बनवायची, पॅलेट बनवायची, याला मंजुरी आणली ते पाण्यासाठी. तुम्ही हा बोला. ग्रामसभेने ठराव केले की या ठिकाणी कचरा टाकायचा, त्या ठिकाणी टाकायचा. प्रत्यक्षात कचरा टाकायला तिकडे गेलं की लोक विरोध करतात. खाजगी जागा पाहिली ती डोंगराच्या कडेला आहे, तिथली पण लोक विरोध करतात. दिलीप डोंगरेंची भूमिका नेमकी काय? ग्रामपंचायतीने घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा का तिथल्या लोकांनी कचरा टाकून देऊ नये त्यांना पाठिंबा? आता हे पहिलं लक्षात घ्या, कचरा ही काय बाब चांगली नाही हे आपण मान्य केलं पाहिजे. कचरा ही बाब चांगली नाही त्याच्यामुळे कुणीही विरोध करणार. तर पहिल्यांदा ज्यावेळेला ही विरोध झाला गायरानांना, त्यावेळेला मी यांना काय म्हटलं, मी विरोधक आहे तसा, पण मी तुमच्याबरोबर येतो, आपण त्या लोकांची मिटिंग घ्या, लावा, मी तुमच्याबरोबर येतो. व त्यांचा विरोध नक्की कशाला आहे, म्हणजे कचरा आपण इथं टाकतोय तर त्याचं मग त्या विरोध करण्यामागची पार्श्वभूमी समजून घेऊ आणि ती त्यांची आपण काढून टाकूया. पहिल्यांदा मेंगावाडी या ठिकाणी जे गायरान आहे 25 एकराचं, त्याच्यातलं 10-12 एकर मला वाटतं खादी ग्रामोद्योगाला दिले, मुरलीला आहे. तर त्या ठिकाणी करायचं असं चाललं होतं, कारण हे जे सांस्कृतिक भवन आहे ते नदीपात्राच्या जवळ आहे. तर म्हणून मी म्हणलं तो तिथं करू नका, तिकडं करू. तर मंगळवाडीला यांनी नंतर त्याच्यात राजकारण घुसलं, त्या लोकांनी विरोध केल्यामुळे ते थांबलं. म्हणजे त्यांच्या लोकांशी चर्चा न करता इथंच झालं. नंतर मग त्यांनी म्हणले त्याचं काय ऐकायचे, आपली 14 लोक आहेत. मग त्यांनी सांस्कृतिक भवन बसणी कचरा टाकायला सुरुवात केली आणि मग त्याचा वास यायला लागल्यानंतर मग त्यांच्या स्थानिक उपसरपंच, सरपंच आणि ते संचालक किंवा जिल्हा परिषद सदस्य त्यांचं काय स्थानिक असेल ते वैयक्तिक घेऊ जावे. त्याच्यातनं मग असं सुरू निघायला लागला का तिथं ते सांस्कृतिक भवनापाशी तो सुरू निघायला लागल्यानंतर काय हे सरपंच ताई फक्त माझंच ऐकतात आणि त्याच्यामुळे तिथं चाललंय. तो कचरा तिथं हे करा असं माझं कधीही म्हणणं नव्हतं. नंतर त्यांनी तिथून परत गावाच्या शेजारी आणलं स्मशानभूमी आणि दस्तऐवजी, त्याला मी विरोध केला होता का नदी पात्राने गावाच्या शेजारी आणू नका. मग त्याच्यानंतर खाजगी जागेत हे केलं. तर खाजगी जागेत मी स्टार्टला विरोध केला होता, कारण यांचं हे जे पाहिलं ना का यांना त्याच्यावर नुसतं नेऊन डम्पिंग करायचंय. माझा डम्पिंग ग्राउंडला विरोध आहे, माझ्या कचऱ्याच्या प्रकल्पाला विरोध नाही. त्याच्यानंतर तानाजी शेठ तांबेंनी मला फोन केला का बँगलोरमध्ये आपलं कर्नाटकमध्ये अशा ठिकाणी की प्रोजेक्ट चांगला आहे, 5 गुंठे जागा लागते, तर तुम्ही जागेचा सर्वे करा. मी त्यांच्याबरोबर मग मी सरपंच
छायाताई तांबे उपसरपंच प्रशांत डुंबरे आणि जिल्हा परिषद मुळशे ढमाले, आम्ही चौघजण आणि धोलवडचा एक आमचा सहकारी मित्र होता. आम्ही तिकडे गेलो. ते पाहिल्यानंतर ते बालावस्थेत होतो, पण तो प्रोजेक्ट आम्हाला सगळ्यांना आवडला, कमी जागेत होते. मग त्याच्यानंतर मी परत हे केल्यानंतर आम्ही बसलो, त्यांना म्हटलं हे सगळं जर असेल, याचा वास येणार नसेल, वाणी साहेब, याचा वास येणार नसेल तर एवढं 5 किलोमीटर लांब जायचं का? गावाच्या शेजारीच करू. आणि मी त्यांना ते उदाहरणाचं दाखवलं का बुवा आपण फ्लॅटमध्ये राहतो, किचनच्या शेजारी स्वच्छतागृह असतं आपलं, पण वास येतो का? काय येत नाही. का त्याचा वास येऊ नये म्हणून घरातली गृहिणी किंवा आपण त्याची स्वच्छता ठेवतो. तसंच माझा एक आहे, आम्ही आज आहे, उद्या ते जण असणार आहे, कुणी आला तरी त्यावेळेचा तत्कालीन सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांना गावाच्या जवळ असले तर पाहतील. इथून 5 किलोमीटर होते, मला वाटतं वर्ष तिकडे पाहायला जाणार नाही. आणि जर तिथं डम्पिंग, असंच डम्पिंग होऊन वास सुटला म्हणून तिथल्या स्थानिकांचा त्याला विरोध आहे. मग तिथे स्थानिकांबरोबर आम्ही सरपंच, उपसरपंच बैठक घेतली तर कदाचित मार्ग निघेल. हो, निघू शकतो. आणि याला एक आहे ना, इच्छाशक्ती तीव्र पाहिजे. आता प्रशासक आहे ना, हा, आता पंचायती प्रशासक आहे. आता प्रशासक याच्यात निर्णय होऊ शकत. प्रशासकाने निर्णय घेतला पाहिजे ना. प्रशासक निर्णय कसा घेऊ शकेल? कसं टाकायचा निर्णय, याला वेगळी मंजुरी शिकायला रुटीन पार्ट आहे ना. नाही, काय असते बरं का, जे आज आपण इथून जे गायरान आहेत, इथून 4, 4.5, 5 किलोमीटर अंतरावर आहे. डोंबिवलीचं माळरान असेल, मेंगावळीचं माळरान असेल, विचेविहाराचं असेल, आणि ही खाजगी जागा मुंजेवाडीची असेल, ही 4.5-5 किलोमीटर अंतरावर आहे. ते प्रत्येक जण ठिकाणी खासगी जागेवर तुम्ही भाडं पण दिले काही रक्कम देत आहेत ना, त्यांना कचरा टाकला पाहिजे ना. आता उद्या तुमची ग्रामसभा आहे शुक्रवारी, दिलीप टुंबरेंची भूमिका काय राहणार? कचऱ्याचा प्रश्न सुटला पाहिजे, सामूहिक एकत्र येऊन काहीतरी मार्ग काढला पाहिजे ना. हे पण वाणी साहेब, त्याच्यावरच मी बोलतो. मग कर्नाटकवर जाऊन आल्यानंतर मला वाटलं, मी सगळ्याचा विचार करता मी असं सुचवलं का शेजारची जागा, नदी पल्याची जागा आहे, ते आपल्याला वाहतुकीला सोयीचं आहे, इथं करा. ते हे म्हणले नाही, तिथं ट्रॉमा केअर हॉस्पिटल करायचंय म्हणून इथं काही करायचं नाही. आणि मग या खाजगी जागेमध्ये हे केलं. खाजगी जागेमध्ये मी हा प्रोजेक्ट म्हणून मी त्या खाजगी जागेला यांच्याबरोबर संमती दिली. आणि मग संमती दिली तर मग त्याला आपली एक्सप्रेस लाईन टाकावं लागेल, रस्ता दुरुस्त करावा लागेल. मग आता तो करार केलेला 3-4 महिने झाले. जिल्हा परिषद इलेक्शन लागल्यानंतर इलेक्शन निवडूनही आले ते त्यावेळेचे विद्यमान सरपंच, उपसरपंच दोघे पुढले प्रतिनिधी झाले. तर त्यांनी मी त्यांच्याबरोबर होतो का नाही, माझ्याबरोबर कुठे संपर्क साधला नाही. उलट इथं आता हे स्टँडवर काम चालू असताना मी पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरेंकडे विषय काढला, अरे ते खनकासऱ्याचं काय झालं, किंवा माझी जिल्हा परिषद सदस्यांना मी मुळे शेटला म्हटलो एक लग्नाच्या याच्यामध्ये का बघ खनकासऱ्याचं पुढं काय झालं नाही. ते म्हणजे म्हटलं हे बा, आणि तिथं खाजगीत आता जो रस्ता आम्ही तिथं काढायचा होता, तिथलं शेजारच्यांनी लेवल करून त्या गाडून टाकलं सगळं रस्त्याच. म्हणजे तिथं आता रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला, स्थानिकांचा विरोध आहे. मग आता तो जो स्थानिकांचा विरोध आहे, दिलीप डुंबरेंचा त्यांना छुपा पाठिंबा आहे. नाही, पाठिंबा मी असं नाही, मी त्यांच्या समोर सांगितलं. हे ज्यावेळेला सरपंच, उपसरपंच होते, आता जिल्हा परिषद पंचायत झाले, माझी जिल्हा परिषद मुळशेट, त्यांच्या समोर सांगितलं होतं की ह्या प्रकल्पाला माझा विरोध नाही, तुम्ही सगळी लोक लागलं तर माझ्याबरोबर पाहायला चला. पण त्यांना जी भीती आहे आणि मलाही जी भीती आहे, जर हे चाललं नाही तर, म्हणून मी ग्रामपंचायतमध्ये त्याच्यामध्ये क्लॉज टाकला होता याच्यामध्ये, का तुम्ही आम्हाला ग्रामस्थांना निवडून द्या, का सलग 5 दिवस जर कचरा जर त्याच्यावर प्रक्रिया झाली नाही तर तिथला रस्ता तिथं डम्पिंग करण्याला विरोध करण्याचा अधिकार आमचा राखीव ठेवून मी संमती देत आहे. डम्पिंगला माझा विरोध आहे, पण त्याच्या प्रकल्पाला माझा विरोध नाही. पार तो मी मग एक आहे, यांनी आमच्या जारगेला पुढे करत मी गावाच्या शेजारी ते सक्सेस करून दाखवला असतं. गावाच्या शेजारी ती इच्छाशक्ती पाहिजे. तुम्ही असं जे म्हणताय की आम्ही सक्सेस करून दाखवला असता, हे तुमचं वक्तव्य म्हणजे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची पूर्वतयारी? नाही, ऐका, आम्ही ग्रामपंचायत मी स्वतः वैयक्तिक लढणार नाही, परंतु यांनी 5 वर्षामध्ये मी आता राजकारणावर बोलू नाही, पण बोलतो, कारण जिल्हा परिषदेला मी बोललो नाही, कारण आमचे ते एक गावाचं बाहेर काढायचं नसतं. यांना विकास कामाला पाठिंबा द्यायचा म्हणून 16 विरुद्ध एक मताने आपलं गीता पानसरे आयुष्य ठरवला. आम्ही काही कोणाचे काही लोक पैसे घेऊन इकडे तिकडे हे करतात, दिलीप डुंबरे त्यातला नाही, ध्यानात घ्या. मी कुठल्याही म्हणजे यांचा चहा सुद्धा पेलेलो नाही, पण म्हणले विकास कामं करताना तुम्हाला विश्वासात घेऊन काम करू. फक्त याशी अडचण आली का तेवढं पुरतं म्हणायचं, परत म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये कधीही सामावून घ्यायचं नाही.
तुमचा माशाचा विषय असू द्या, मच्छी मार्केटचा विषय असू द्या, हे सगळं असंच झालं. म्हणजे यांना फक्त वापर करायचा. मी आता गरज पडली की दिलीप ठोंबरेंची मदत घ्यायची. हा गरज पडली की दिलीप ठोंबरेंची मदत घ्यायची. गरज नसेल मग ते आणि मग मग फक्त वापर करायचा. आणि आता समजा पाईपलाईनचा विषय तुम्हाला सांगतो इथून काढायची, मग त्या शेतकऱ्याशी मी वैयक्तिक बोला म्हणतात. मी म्हणलं तुम्ही सगळे जाऊन, आपण सगळे जाऊन मी त्यांना तयार करतो. मी हे अजून हे म्हटलं, जर तिकडे आपलं ते होत नसेल तर गावाच्या जवळ होत नसेल तर मी गावासाठी अनिल शेठची धर्मादाय संस्थेशी बोलायला तयार आहे. बघ घनकासऱ्याला जर त्याचा वासच येणार नसेल आणि आपण तेवढी शाश्वती देत असो तर अनिल शेठचे सुद्धा विनंती करायला गावासाठी मी तयार आहे. आणि तुम्ही शेठना मुलांना कधी विचारा मी हे बोललो का नाही. गावासाठी विकास कामासाठी कोणाच्या पाया पडायला आणि कोणालाही म्हणायला मला कमीपणा वाटत नाही. तिथं मी राजकारण करत नाही. आम्ही तो प्रकल्प त्या खाजगी जागेत करायला यांना संमती यासाठी दिली होती का तो तिथं कचरा साचला, 5 दिवसापेक्षा जास्त कचरा झाला तर मी स्वतः तिथे अडवणार आहे, जाऊनच देणार नाही. पण ही यांची जी आहे म्हणायचं पण करायचंच नाही. ही जी पार्श्वभूमी आताचे लोकप्रतिनिधी जी आहे ती पाहिल्यामुळं लोकांचं यांचे विश्वास नाही. आणि मला सांगा ना, मेंगावाडी विरोध झाला, विश्वास नाही लोकांनी निवडून दिलं त्यांना. हा विश्वास नाही म्हणता लोकांनी निवडून दिलं ना. ते का निवडून दिलं तुम्हाला तर मी सांगितलं. कदाचित अजित दादा असते हे निवडून सुद्धा आले नसते. आता पहिला दिशा असते तर नाही ऐका ना, ऐका मला एक सांगा, हे प्रचाराचा भाग तो इथं बोलायला नाही पाहिजे तरी बोलतो. आमच्या ज्या उमेदवार होत्या म्हणजे शिवसेनेच्या आपलं पानसरे ते आकांक्षाताई पानसरे, त्या ओतूरच्या नाही, इथपासनं तयारी केली. इथपास असा राजकारणाचा भाग त्या ओतूरच्या नव्हत्या का? होत्या. त्यांच्यावरती एक म्हणजे त्या ओतूरच्या नाहीत असं भासवलं गेलं. प्रचार कुणी केला? हा असा प्रचार केला कुणी? केलं की नाही विचारा लोकांना. लोकांना विरोधक प्रचार करणार ना. मग आता मला सांगा, मग एक आहे तुम्ही वेगवेगळे आता त्याच्यात कसं असतं माहिती का, आता दुर्दैवाने विचारधारेवर मतदान होत नाही. दुर्दैवाने विचारधारेवर मतदान होत नाही. विचारधारेपेक्षा आणि विकासापेक्षा आज आर्थिक प्रलोभन, जेवणं ह्याला आता सगळ्याच इलेक्शनला जास्त महत्त्व आलेलं आहे. आणि त्याला आम्ही जाऊ लोकप्रतिनिधी जबाबदार आहोत. जसा राजा तशी प्रजा. त्याच्यामुळं कळत न कळत आता हे सगळं विकासाच्या याच्यावर कोणी निवडून येते असं नाही. विधानसभेत जर विकासाच्या याच्यावर निवडून येत असतं तर म्हणजे 2 उदाहरणं सांगतो. विकासाच्या याच्यावर निवडून येत असतं तर 2019ला शरददादा पडले नसते आणि आता 2023ला अतुल शेठ बेनके पडले नसते. बरोबर आहे का नाही? म्हणजे लोकांशी संपर्क, परत विकास आणि तुमचं संघटना, ह्या सगळ्याचा ताळबंद बसला का माणूस निवडून. विधानसभेला ओतूरकर आमदार सोनवणेंच्या सोबत राहतात, जिल्हा परिषद पंचायत समितीला मात्र त्यांच्या विरोधात काम करतात. नाही असं नाही, असं नाही. पडले दोन्ही पण. ऐका नाही, हा जो मतदारसंघ आहे याची पहिली बातमी समजून घ्या. जुन्नर मध्ये ओतूर जे येते महत्वाचं गाव आहे, पण ओतूरचा जो मतदार जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तर काही गावं ओतूर हे कोणाच्याच प्रभावाखाली नाही. ओतूरला एक स्वतंत्र विचार आहे. ते आमच्या तारखेला निवडूनही देतात, डोक्यावरही घेतात. आमचं चुकलं तर आम्हाला पायाखाली सुद्धा घ्यायला ही जनता माफ कर, आम्हाला म्हणजे कुणालाही लोकप्रतिनिधीला माफ करत नाही कोणी. मग त्याच्यामुळे ओतूरची एक वेगळी विचारधारा आहे. चांगल्याला चांगलं म्हणायचं, परिस्थितीनुसार ते चालतं. आता हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, त्याच्यामध्ये काही गावं अतुल शेठ बेनके यांच्या प्रभावाखाली आहेत, काही आपलं चेअरमन सतीशदादा शेरकरांच्या प्रभावाखाली आहे. आणि त्याच्यामुळं नाही कळत न कळत आमची शिवसेनेची शक्ल झाल्यामुळं त्याचा तुझा फायदा. नाहीतर आम्ही निश्चितपणे ही जागा काढली असती. आता असा तो मुद्दा आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.